कधीच लवकर न उठणारी चुटकी लवकर उठली होती, कारण टोले परिवार आपलं कुलदैवत घेऊन जेजुरी गडावर जाणार आहे. प्रत्येक जण आपले कुलदैवत जेजुरी गडावर नेतो, तसंच आम्ही पण दर 5 वर्षांनी कुलदैवत जेजुरी गडावर नेतोच. पण ह्या काय एवढ्या मोठ्या बस मध्ये एवढूसा टोले परिवार? नंतर लक्षात आला हा तर फक्त कासण्याचा परिवार आहे ना. नंतर जसा सापगाव, सरलांबा, धानिवली, देवगाव, नेरलचा टोले परिवार चढल्यावर समाजला हे सगळं टोले एकच गावात बसवलं तर सरपंच टोल्यांचा. सरपंचाची बाट काढता सगळे एवढा झोपून घेतला तर डोलं डायरेक्ट कडेपठार आल्यावरच उघडलं. इथे येऊन देवांचा जागर गोंधळ घालून संध्याकाळी जेजुरी गडावर चढायला सुरुवात झाली. झालेल्या सुरुवातीलाच चुटकीला चॅलेंज दिला. जर तू गडावर न उचलता पायरी वरती चढलीस ना, तुला काहीतरी देईन मी. काय पाहिजे तुला? कोणत्या कडीवर नाही बसता चालेल? तो चॅलेंज चुटकीने पुरा केला ना. आम्ही पण जेजुरी गडावर देवांचा जागर गोंधळ घालून परतीचा प्रवास चालू केला. तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण सरपंच नाही पण आमदार टोल्यांचाच होईल ना. नाही लाईट बिल कमी, पण आकडा टाकाल तर मदत करील.